500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज अखेर रामलल्ला अयोध्येत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाचा अभिषेक आणि प्रार्थना केली. श्रीराम अयोध्येत आले. देशवासियांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. या सर्वात देशभरात कारसेवकांची आठवण काढली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील कारसेवकांची आठवण करत त्यांचे आत्मे सुखावले असल्याची भावना व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर 32 वर्षांनी शरयू नदी हसली असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. सुमारे 500 वर्षांपासून मंदिर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक रामभक्ताची इच्छा पूर्ण झाली आहे. मंदिर उभारणीचा प्रवास खूप मोठा आहे. यामध्ये अनेक रामभक्तांनी बलिदान दिले आहे. अनेकांनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. भगवान श्रीरामाच्या भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी चळवळीचा मोठा इतिहास आहे. चळवळीशी संबंधित अनेक पुरावे काळाच्या ओघात गमावले गेले तर काही अजून बाकी आहेत. या सर्वांची आठवण आज रामभक्तांना येत आहे.